मान्सूनचा पहिला पाऊस नाशिककरांसाठी सुखद ठरणं अपेक्षित होतं. मात्र महापालिकेच्या नियोजनशुद्ध कारभारानं आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे नाशिककरांसाठी हा पावसाळा जीवघेणा ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय. शहरभर सुरू असलेल्या बेसुमार खोदाईनं रस्ते अक्षरशः चिखलात गडप झाल्याचं दिसून आलंय. महापालिकेच्या सिंहस्थ विकास कामांचा ट्रेलर पहिल्याच पावसामध्ये फ्लॉप ठरला आहे. सातपूर महिंद्रा सर्कल ते नाशिक या मार्गावर तर परिस्थिती गंभीर बनली असून हे रस्ते काँक्रिटीकरण आणि भुयारी गटार योजनेच्या कामात पारदर्शकतेचा अभाव उघडकीस आलाय. कामामध्ये कोणतीही तांत्रिक सुसूत्रता नसल्यानं पाईप चक्क रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आले आहेत. रस्त्याच्या खाली MNGL गॅस पाईपलाईन असतानाही कोणतीही खबरदारीचा उपाय न करता हे काम सुरू ठेवणं हे एका मोठ्या अपघाताला नियंत्रण देण्यासारखं आहे. पाईपमध्ये माती तुंबल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा होणं अशक्य असून या नियोजनाच्या अभावामुळे नाशिककर पुरते जेरीस आले आहेत. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सातत्यानं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी 1 जूनपासून शहरात खोदकामाला सक्त मनाई केली होती. मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील अनेक भागात आजही खोदकाम धडाक्यात सुरू आहे. प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचा फायदा घेत ठेकेदार शहराचा बोजवारा उडवत असून महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. या अनागोंदी कारभाराविरोधामध्ये मनसेचे सातपूर विभाग प्रमुख सचिन सिन्हा आणि विजय अहिरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कुंभमेळ्याच्या पवित्र कामाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा घाट घातला जातोय असा घणाघाती आरोप त्यांनी केला असून या मागण्यांसाठी मनसेनं प्रशासनाला इशारा दिलाय. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं ठणकावून सांगण्यात आलं आहे. नगरपालिकेच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कामं होत आहे. तर तुम्ही कामं जर बघितले तर सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जाची जे कामं संपूर्ण वर्ल्डमध्ये झाले असतील तर फक्त नाशिक महापालिका कुंभमेळ्याचे झालेले आहे. आणि यांचं नियोजन अतिशय शून्य प्रकारचं आहे. हे जे गटारी खंदून ठेवायचं काम असतं ते 2-3 वर्षापूर्वीचं असतं, पण त्यांनी अचानक सगळं कामं काढून संपूर्ण नाशिकच्या जनतेला वेठीत धरलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढला मागे की जे कोणी काम थांबेल त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा. मग तुम्ही ठेकेदारांवर गुन्हे का नाही दाखल करत आहात? तुम्ही संपूर्ण नाशिककरांच्या जनतेला वेठीस धरलेला आहे. ही जनता तुम्हाला विचारत आहे का आम्ही तुम्हाला मतदान देऊन चुकी केली का तुम्ही मशीननीच निवडून आला, असं आम्हाला एक ठामपणे खात्री झालेली आहे. जनता ही इतकी त्रस्त झालेली आहे. दररोज कमीत कमी हजारोच्या संख्येने ॲक्सिडेंट होत आहे, लोकांच्या गाड्या खराब होत आहेत. याला जबाबदार सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. 2-3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहे आणि आपण ज्या स्पॉटवर उभा आहोत आत्ता तिथं वरच्या लाईनला एक पाईप टाकून ठेवलेला आहे ड्रेनेज म्हणून. तो पाईप बी वरती आहे, त्या पाईपाच्या मध्ये माती भरलेली आहे. आता यांच्या बापाने पाहिलं की याच्या आतून कसं पाणी जाणार आहे. उलट्या सुलट्या प्रकारची काहीतरी कामं करून जनतेला येडत काढतायत. ना कुठल्याही प्रकारची वाहतूकची सुविधा नाही आहे. ही सुविधा देखील करणं गरजेचं होतं. संपूर्ण लोड त्यांनी ट्रॅफिक पोलिसांवर टाकून दिला आणि तुम्ही जनतेने नाशिकच्या जनतेने इकडे धक्क मारा अशा प्रकारची एक भावना त्यांनी घेऊन दिलेली आहे. तर नाशिककरांनी लक्षात ठेवा आणि याच्यावर जय महाराष्ट्र. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या आडून कसा हा भ्रष्टाचार चालू आहे आणि लोकांना कसं वेठीस धरताय हे आपण स्वतः बघू शकता की हा जो पाईप आहे हा पूर्ण रस्त्याच्या वरती टाकलेला आहे. जेव्हा आम्ही संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित ठेकेदाराला जेव्हा प्रश्न विचारला, संबंधित ठेकेदाराचं असं उत्तर होतं की खाली गॅस पाईपलाईन असल्यामुळे आम्हाला ते वरती टाकावं लागलं व आम्ही रात्री तो परत काढून काहीतरी उपाय करून तो खाली टाकणार. आमचा त्याला हे प्रश्न होता, जर तुझ्याकडे उपाय नव्हता तर तू एक खोदलं कशाला? आणि MNGLची जर पाईपलाईन इथं प्रत्येक ठिकाणी त्याचे बोर्ड असतात MNGLचे, जर यांना दिसतंय तिथं MNGLची पाईपलाईन गेलेली तर यांनी खोदणं गरजेचं नव्हतं. फक्त लोकांना वेठीस धरणं, लोकांना असं हांबूचं कोणतरी यांच्या माहिती यांना का आमचं कोणीच काही करू शकत नाही, लोक सहन करताय. सरकार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे या ठेकेदारांच्या मागं. आमचा गंभीर आरोप आहे प्रशासनाला देखील की जे कोणी गवंदे साहेब आहे तिथं कोणता मिस्त्री नाही. जेव्हा काम होतं राम भरोसे सगळे काम चालू आहे तर एक मिस्त्री इथं कायमस्वरूपी असावा आणि या जो ठेकेदार आहे
याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अन्यथा याला सातपूरमध्ये कुठेही काम केले जाऊ दिले जाणार नाही. मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे करण्यात येईल. धन्यवाद. मनसेच्या दणक्यानं धास्तावलेल्या ठेकेदारांच्या सुपरवायझरने काम चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं मान्य करत कामगारांना फोनवरूनच कामावर न येण्याचे आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्याच पावसामध्ये शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहने खड्ड्यात अडकली, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करताना नाशिककरांचा बळी दिला जाणार का? महापालिकेचे अधिकारी कुंभमेळ्याच्या कामावर देखरेख ठेवणार की ठेकेदारांच्या खिशात हात घालून बघ्याची भूमिका घेणार? हा प्रश्न, या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावीच लागतील. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर, नाशिक.